बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पाहूया धाराशिवमध्ये एकाची मतदान केंद्राजवळच निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। भूम तालुक्यातल्या पाटसांगवी इथली ही घटना आहे। दोन गटातल्या वादाचं पर्यावसान चाकू हल्ल्यामध्ये झालं, ज्यात एकाचा मृत्यू झालाय। या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। या संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेऊया। उमेश अलोणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, चाकू हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे, काय नेमकी अपडेट? अजिंक्य, भूम तालुक्यातल्या पाटसांगवी गावातली घटना आहे। मतदान केंद्र जे होतं जिल्हा परिषद शाळेतलं, त्या मतदान केंद्राबाहेर म्हणजे मतदान केंद्राच्या परिसरात 2 राजकीय गटांमध्ये वाद झाला आणि हा वाद जो होता अजिंक्य, तो मतदान केंद्रापर्यंत जे मतदार आणले जात होते त्याच्यावरून हा वाद निर्माण झाला आणि या वादाचं पर्यावसन मोठ्या भांडणामध्ये झालं आणि त्यातूनच एका गटानं दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला आणि या चाकू हल्ल्यामध्ये अजिंक्य एकाचा मृत्यू झालेला आहे आणि 3 ते 4 जण जे आहे ते गंभीर जखमी झालेले आहे। जो मृत पावलेला कार्यकर्ता आहे त्याचं नाव समाधान नानासाहेब पाटील असं आहे। तर पोलिसांनी यामध्ये हल्ला करणाऱ्या त्या हल्लेखोराचं नाव सांगितलेलं आहे, ते गौरव अप्पा नाईक नवरे असं या हल्लेखोराचं नाव आहे। अद्याप हल्लेखोर जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही, मात्र पोलिसांनी धरपकड जी आहे ती सुरू केली आहे। मात्र अजिंक्य, सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे की या गावात 2 गटांमध्ये राजकीय जो वाद होता तो धुमसत होता आणि आज मतदानाचं त्याला एक निमित्त मिळालं आणि यातूनच ही जी घटना आहे ती घडलेली आहे। आणि या घटनेनंतर जी राजकीय परिस्थिती आहे किंवा राजकीय वातावरण जिल्ह्यातलं, काही वेळातच या जो मृत पावलेला समाधान पाटील आहे याचा मृतदेह भूमच्या तालुका रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर काही वेळात भेट देणार असल्याची माहिती आपल्याला पर्यंत मिळते आहे। आरोप प्रत्यारोप या निमित्तानं सुरू झालेले आहेत, मात्र प्रत्यक्ष उमेदवारांशी सध्या बोलणं झालेलं नाही। मात्र यातून राजकीय वाद जो आहे तो आणखी चिघळण्याची शक्यता आहे अजिंक्य, धाराशिव मधला। उमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।